नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आत्ताची घटना अक्षरशः वडिलांचा आक्रोश पाहून मन हळहळते. अख्खा महाराष्ट्र हळहळलाय. कारण की त्या ताईचं एवढा घाणेरडा प्रकारे केलेलं आहे ना, अक्षरशः इतकं वाईट वाटतंय. पण मी सगळ्या मुलींना एकच सांगेल की स्वतःच्या पायावरती उभं राहा आणि त्याचबरोबर कोणता सुद्धा निर्णय घेताना आपल्या आई वडिलांना विचारा. आपले आई वडील कधीच चुकीचा निर्णय सांगत नाहीत. एवढं मी तुम्हाला काय सांगते. होतं मान्य आहे की त्यांच्या आपल्याला गोष्टी पटत नाहीत का, तर ते जुन्या काळातला विचार करत असतील, ठीक आहे. पण त्यांचा तो विचार आहे ना आपल्यासाठी कधीही उपयोगाचाच असतो, कधीच तो चुकत नाही. आणि खरंच मुलींनी पायावरती उभं राहणं खरंच खूप महत्वाचं आहे. आणि डिसिजन घेताना खरंच विचारपूर्वक घ्या. आणि त्याचबरोबर मी ही घटना पाहिली आणि त्याच एक आठवड्यापूर्वीची घटना म्हणजे ती ताई दादांची. हात असताना सुद्धा ते दादा सोबत होते, ती ताई सोबत होती. आणि त्याचबरोबर हात नसताना सुद्धा ती ताई सोबत आहे. भले मुलाकडं 4 पैसे कमी असू द्यात, 4 पैसे कमी असू द्यात, पण तो तुमची साथ देणारा असावा. आणि त्याचबरोबर तुम्ही प्रेम करा, मी म्हणत नाही प्रेम करू नका, पण त्याला आधी नीट त्याचे संस्कार बघा, त्याची मानसिकता बघा. ही सगळ्यात मोठी गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल. आणि इथून पुढं मुलींनी, सगळ्याच मुलींनी जेवढे पण व्हिडिओ बघतात ना, त्यांनी सगळ्यांनी काळजी घ्या. एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना म्हणेन.